मम्मा शंकरपाळ्या कर ना. आज आपण शंकरपाळी करणार आहोत. तुम्ही बघू शकता बिस्किटासारखी मऊ आणि खुसखुशीत अशी शंकरपाळी झालेली आहे. त्यासाठी मी 2 वाटी साखर घेतलेली आहे आणि 7 ते 8 वेलच्या घेतलेल्या आहेत. ती मिक्सरला बारीक करून घ्यायची, त्याची पिठी साखर करून घ्यायची. तुम्ही बघू शकता छान अशी पिठी साखर तयार झालेली आहे. त्याच्यानंतर मी एक चाळणी घेतली, त्याच्यामध्ये 7 वाटी मैदा टाकलेला आहे, तो चाळून घ्यायचा व्यवस्थित. नंतर एका पातेल्यामध्ये मी 1.5 ग्लास पाणी घेतलं होतं आणि त्याच्यामध्ये जी आपण पिठी साखर केली होती ती ॲड करायची. थोडंसं कोमट असतानाच पिठी साखर ॲड करायची आणि ते एकत्र करून घ्यायचं. आणि त्याच्यानंतर मग आपण 1 वाटी तूप घ्यायचं आणि ते तूप पण त्याच्यामध्ये पाण्यामध्ये ॲड करायचं. ते मिश्रण चांगलं एकत्र करून घ्यायचं आणि ते गरम असतानाच ते मैद्यामध्ये ॲड करायचं. तर मिश्रण गरम असल्यामुळे मी ते चमच्याने व्यवस्थित हलवलं आहे. पूर्ण मिश्रण तर एकत्र करून घ्यायचं आणि त्याचं पीठ मळून घ्यायचं. थोडंसं मीठ पण ॲड करायचं. पीठ मळून झाल्यानंतर ते 15 ते 20 मिनटं ते झाकून ठेवायचं. झाकून ठेवल्यानंतर थोडासा गोळा घ्यायचा आणि ते अशा प्रकारे ते रोल करायचं. तुम्ही बघू शकता मी कसा रोल केलेला आहे. मग त्याची पोळी बनवून घ्यायची आणि स्टार्टिंगला तिरक्या अशा शंकरपाळ्या कट करून घ्यायच्या. तुम्हाला पाहिजे अशी तुम्ही साईज करू शकता, छोटी मोठी अशी. आणि ते एका प्लेटमध्ये सगळ्या शंकरपाळ्या काढून घ्यायच्या. मग कढई घेतली, कढईमध्ये तेल टाकलं, साधारण 1 सेंटीमीटर एवढी शंकरपाळ्याची जाडी ठेवायची. थोडंसं पीठ टाकून बघायचं, ते फुलून वर आले की मग बाकीच्या शंकरपाळ्या ॲड करायच्या आणि 7 ते 8 मिनटं गॅसवरती छानपैकी परतून घ्यायच्या. साधारणतः बिस्किटासारखा कलर येईपर्यंत शंकरपाळ्या परतून घ्यायच्या. तर झाली आपली शंकरपाळी तयार. जर तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब. थँक्यू.